नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना माझा नमस्कार। मी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हाधिकारी सांगली, आपल्याकडे काही अपडेट्स घेऊन आलेली आहे। आजची अपडेटची तारीख आहे 26 जुलै 11:30 वाजता सकाळी। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे काही दिवसापासून मुसळधार पाऊस सगळ्यांकडे सुरू आहे। तर काल रात्रीपासून सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे। तर मी थोडक्यात आपल्याशी अपडेट करू इच्छितो। आता सध्या कोयना डॅमवरून कोयना डॅम जवळपास 77% भरलेली आहे आणि त्यांचा विसर्ग आहे आता 30,000 क्युसेक्स करण्यात आलेली आहे। आता 11:30च्या पातळी आयर्विन पूलवरती 37.5 फूट आहे, 37.5 फूट, आणि हा येणारे काही तासामधला दुपारी नंतर ते कदाचित 40 पर्यंत जाऊ शकतं आणि असंच पाऊस सातत्याने सुरू झाला आणखीनही वाढू शकतं। तर सर्व नागरिकांना माझा विनंती आहे, सर्वांनी सतर्क राहावा। पॅनिक होण्याचा अजिबात गरज नाही आहे, परंतु सर्वांनी सतर्क राहावं, अलर्ट राहावं। जसा महानगरपालिकाकडनं आणि बाकीच्या आपल्या आपत्ती व्यवस्थापनकडनं जे काही तुम्हाला सूचना येतील त्या सूचनांचं पालन करावा। आणि जर शिफ्ट करायच्या वेळ आली आणि तुम्हाला रिलोकेट करायच्या वेळ आली तर कृपा करून प्रशासनाला सहकार्य करून सर्वांना रिलोकेट करावं। तर हा पहिला अपडेट आहे। दुसरी अपडेट असा आहे की वारणा डॅममधून सुद्धा जवळपास आता 89% भरलेली आहे। तर सध्या तिथे विसर्ग 15,000 क्युसेकच्या सुरू करण्यात आलेली आहे। तिथे देखील वारणा काठीच्या गावामध्ये देखील हा पाण्याच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे। तर त्या गावातील असलेले सगळे लोकांना सुद्धा आमची विनंती आहे, तर जेव्हा प्रशासन आपल्याकडे येईल आणि जेव्हा पाण्याच्या पातळी वाढणार असेल तर तुरंत ताबडतोब आपण तिकडून शिफ्ट करण्यात यावं। आपल्याला शिफ्ट करण्यासाठी सर्व व्यवस्था आपला स्थानिक प्राधिकारी करता आहे। जिल्हा परिषद असेल, पोलीस यंत्रणा असेल, रेव्हेन्यू यंत्रणा असेल, सर्व सतर्क आहे आणि आपल्या मदतीसाठी आहे। सर्वांनी त्याच्यामध्ये मदत करावा। आणि त्याचबरोबर मी त्या सांगली जिल्ह्यातला असलेले पुराच्या संदर्भात ज्यांनी काम केलं, जसं स्वयंसेवी सेवा संस्था असतील किंवा बाकीच्या लोक असतील, सर्वांना पण मी विनंती करतो, जेव्हा मदत लागत असेल तर प्रशासनाला सर्वांनी मदत करण्यात यावं। आणि त्याचबरोबर मी सर्वांना पुन्हा सांगतोय की जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे। सर्व प्रकारच्या कॅलॅमिटीज डील करण्यासाठी आम्ही सतर्क आहे। आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये देखील आपण काही अतिरिक्त NDRFच्या टीम्स पण मागणी करण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे आवश्यकता भासल्यास तर आपण इंडियन आर्मीची सुद्धा आपण मदत घेणार आहे। मी पुन्हा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना मी विनंती करतो की मुसळधार पाऊस अजूनही सुरू असून आपल्याकडे काही नदीकाठीच्या एरियामधला कोणी फिरायला, पोहायला, बघायला जाऊ नये, कोणी सेल्फी व्हिडिओग्राफी काढू नये। विनाकारण कोणी नदीच्या आवारात, पूल बंदराच्या आवारात कोणी फिरू नये। कोणी तिकडे सापडल्यास विनाकारण फिरत असल्यास तर त्यांच्यावरती कडक कारवाई होण्यात येईल। आणि त्याचबरोबर सर्वांनी आपला सतर्क राहावा आणि प्रशासनाने वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचा सर्वांनी पालन करावं। आजची ही अपडेट आहे 26 जुलै 2024 रोजीच्या। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।